नमस्कार. मी अपर्णा संतोष गदादे, दौंड येथील रहिवासी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. माझी भाची जावई आणि त्यांचा 3 वर्षाचा मुलगा नोकरी निमित्ताने सध्या अबुधाबी येथे स्थित आहेत. परंतु घरी एकुलता एक मुलगा आहे. वडील सतत टेन्शन मध्ये असतात आणि सुप्रियाताईंचे वडील तर हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे त्यांना तर ह्या बातम्यांपासून आम्ही शक्यतो लांबच ठेवलेला आहे. 1 महिन्यापूर्वीच त्यांची ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. त्यामुळं परिस्थिती सगळेच कुटुंबातले आमचे माणसं तणावात आहेत. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही विनंती आहे की लवकरात लवकर आमचे नातेवाईक तसेच संपूर्ण भारतामधले जेवढे रहिवासी तिथं आहेत त्यांना लवकरात लवकर आणण्याची व्यवस्था करावी. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष गणपत गदादे, दौंड, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी राहतो आहे. आणि आपण सध्या टीव्ही चॅनलवर आणि बातम्यांमध्ये पाहत आहोत की सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांची जी युद्धजन्य परिस्थिती आहे, आता अशा परिस्थितीमध्ये माझी भाची आणि भाचे जावई अबुधाबीमध्ये नोकरीच्या निमित्तानं राहत आहेत. आमचा त्यांच्या सोबत व्हॉट्सअपद्वारा संपर्क साधतो आहे आणि त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की सध्या या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी हल्ले होतात, स्फोटांचे आवाज येतात, अधूनमधून त्यांनाही आवाज येतात. त्यामुळे ते त्या ठिकाणी घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांचे कुटुंबीय इकडे काळजीमध्ये आहेत. आणि दोन्हीही परिवारांचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आजाराशी संबंधित काळजीत आहेत आणि त्यामुळे त्यांना या मानसिक ताणतणाव होऊ नये म्हणून आम्ही इथे काळजी घेत आहोत. पण शक्य तेवढ्या लवकर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला आम्ही विनंती करू की आमच्या पाहुण्यांसारखेच अन्य महाराष्ट्रातील काही लोक असतील, भारतातील काही लोक असतील, या सर्वांना तातडीने भारतामध्ये परत आणण्याची व्यवस्था करावी, ही आमच्या सरकारकडे विनंती राहील. धन्यवाद.